कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, तुमचा एजंटवर केवढा विश्वास आहे, पण तुम्हाला कल्पनाच नाहीये की त्यांनी आपला केवढा मोठा विश्वासघात केलाय। बाबा, त्यांनीच आपल्या रेवला किडनॅप केलं होतं, तिच्या मानेवर चाकू ठेवून मला त्यांच्याबरोबर लग्न करायला भाग पाडलं। त्यांनी खून केल्याचा एक निनामी फोन मला येतोय। हे सगळं कसं सांगू मी तुम्हाला? खरं काय खोटं काय हे शोधून काढायच्या एकमेव हेतूने मी जागीरदारांच्या घरी राहते। आता हे सगळं मी तुम्हाला सांगू तरी कसं आणि तुमच्यापासून लपवू तरी कसं? काय गलीला कसला विचार करतेस? नाही नाही, ते सहजच आपलं काहीतरी। थांब थांब, बाबा आहे मी तुझा, मला माहिती आहे तुझ्या आणि एजंट मध्ये अवघडलेपण आहे, त्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास नाहीये, पण तू हार मानणार नाहीस। तुझं एजंटशी असलेलं नातं सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करशील, मला वचन दे। सो आय होप तुम्हाला सगळं नीट कळलंच असेल इन्स्पेक्टर विक्रांत। हे घ्या। थँक्यू। तुम्ही कसं काय ओळखताय यांना? ते इन्स्पेक्टर विक्रांतच सांगतील तुम्हाला, नाही का? हो, सांगतो मी। ते काय आहे, एका केसच्या संदर्भात आमची एकदा भेट झाली होती, त्याच विषयी बोलायला मी इथे आलो एजंटशी। नाही, पण म्हणजे तुम्हाला कसं कळलं ना की एजे आज इथे आमच्या घरी राहणार आहेत? आय थिंक आपलं सगळं बोलणं झालेलं आहे इन्स्पेक्टर विक्रांत। रात्र पण खूप झालेली आहे, यू मे गो ना। हो हो, येतो एजे। सगळ्याची सुरुवात फक्त तुझ्यामुळे झाली आहे। तुझ्यामुळे बरंच काही गमवून बसलोय मी, पण मी सगळं विसरणार नाही ना, आणि तुलाही विसरू देणार नाही। मी काय इथे झोपायचं? हो, म्हणजे खरं तर हा बेड माझा आणि रेऊचा आहे, पण कसं आहे ना, तुम्ही जरी तुमच्या बेडरूम मध्ये मला सोफ्यावर झोपायला लावलेलं असलं ना तरी मी चांगली आहे, त्यामुळे मी असं करणार नाही। तुम्ही झोपावर, मी झोपते खाली। तू वर झोप, मी खाली झोपतो। नको नको नको, अभिराम जहागीरदार खाली झोपणार नाही, नको नको, तुम्ही झोपावर। तुम्हाला काय सवय नसेल, आणि तसंही जर कोणाला कळलं ना की तुम्ही असे खाली झोपलात तर माझीच खरडपट्टी काढतील, कशाला उगाच, झोपा तुम्ही। पण काय गंमत आहे ना, म्हणजे बघा ना, मी तुमच्याकडे असताना तुम्ही माझ्याशी कसं वागलात हे मी कोणाला सांगूही शकत नाही,
बरं आता तुम्ही माझ्या रूम मध्ये असताना खाली झोपा असंही तुम्हाला म्हणू शकत नाही. इजी काय मला काही कळत नाही कुठे झोपू मी. माझा बेड सोडून इतर कुठेही झोप. झोपा झोपा. तुम्ही एसी शोधताय का? आमच्याकडे नाही एसी. पण खिडकी आहे ती उघडली ना की छान वारा येतो. आय एम फाईन. तुम्हाला जर अजून काही हवं असेल तर मला अजिबात विचारू नका. पाण्याचा तांब्या ठेवलेला आहे, फॅन सुरू आहे, खिडकी उघडली आहे, पांघरूण आहे, त्यामुळे तर तुम्हाला जे काय हवं ते सगळं इकडे आहे. त्यामुळे तुम्ही पटकन झोपून घ्या. झोप आता तू प्लीज. आय एम फाईन. कळलं? तुम्ही असेच झोपणार आहात का? दुसरं काही ऑप्शन आहे? अचानक इथे राहायचं ठरलं. मी काही तयारी करून आलो नव्हतो आणि आत्ता कपडे मागवायचे म्हणजे खूप उशीर होईल. जाऊ दे. नाही असे ह्याच कपड्यात कसे झोपाल? मी ना बाबांचं काही आहे का बघते. हा नाही नाही, काय गरज नाही त्याची. प्लीज. आय बी फाईन. फाईन कसं? तुम्हाला एसीत झोपण्याची सवय, आमच्याकडे काही एसी वगैरे नाहीये. ह्या कपड्यात खरंच खूप गरम होईल. नाही तुम्ही थांबा, मी आणते काय. नीला नीला हे घ्या. कपडे खूप साधे आहेत. दुसऱ्यांचे कपडे घालून कसं झोपायचं? पण मी जर नाही म्हणालो तर परत माझं नको म्हणणं म्हणजे आर्थिक परिस्थितीवर येणार आणि लीलाचे बाबा परत हट होणार. नाही मी घालतोय कपडे. घाली. धुतले ते स्वच्छ आहे. थँक्यू. मला चेंज करायचंय. अरे हो. हो हो. चल चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.